कर्जत पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारक दालनाची मागील वर्षभरापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। छताची पडझड होऊनही प्रशासनाकडून याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष पाहता राजकीय नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज व हुतात्म्यांचा वापर केवळ राजकारणापुरताच करायचा आहे का, असा संतप्त सवाल तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जातोय। सन 2018 मध्ये पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर तत्कालीन सभापती अमर मिसाळ यांनी निधी उपलब्ध नसताना स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्म्यांच्या भव्य मूर्ती बसवून हे दालन सुशोभित केले होते। मात्र गेल्या वर्षभरापासून या दालनाच्या छताचा काही भाग कोसळला असून पाण्याची गळती देखील होतीये। त्यानंतर अनेक सभापती, पंचायत समिती सदस्य आणि गटविकास अधिकारी आले आणि गेले, मात्र एकानेही या ऐतिहासिक स्मारकाच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली नाहीत। गटविकास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता निधी उपलब्ध नाही असे उत्तर दिले जाते। निवडणुकांमध्ये लाखो करोडो रुपये खर्च करणारे राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी महापुरुषांच्या स्मारकाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी काही हजारांचा निधी देऊ शकत नाहीत, ही कर्जत तालुक्यातील अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे। नेरळ येथील व्यापारी संकुलाला हुतात्म्यांचे नाव देण्याचा ठराव एकीकडे घेतला जात असताना दुसरीकडे थेट पंचायत समितीच्या दालनातील स्मारकाची होणारी ही विटंबना प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते। या दुरावस्थेबाबत माजी सभापती अमर मिसाळ यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिलाय। छत्रपतींच्या आणि हुतात्म्यांच्या कृपेनेच आपण समाजात वावरत आहोत। पंचायत समितीच्या संकीर्ण लेखाशीर्षात दुरुस्तीसाठी 10 ते 20 हजार रुपयांचा निधी नक्कीच शिल्लक असतो। जर पंचायत समिती व विद्यमान लोकप्रतिनिधींना हे काम करणे शक्य नसेल तर आम्हाला परवानगी द्यावी। आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आमदार निधीतून किंवा पुन्हा स्वखर्चाने या दालनाची दुरुस्ती करून हुतात्म्यांचा मान राखू, असे प्रतिपादन अमर मिसाळ यांनी केले। खरं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला 2 महिन्यापूर्वीच ही गोष्ट समजली होती आणि त्याच वेळेस मी त्या ठिकाणी सन्माननीय गटविकास अधिकारी यांना मी संपर्क केला होता आणि त्या बाबतीत त्यांना मी विचारणा केली असता त्यांनी मला सांगितलं की लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी काम चालू करतोय। परंतु या ठिकाणी सांगत असताना, बोलत असताना मला खरोखर खूप दुःख होतंय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण शिवछत्रपतींचा विचार घेऊन आपण त्या ठिकाणी राजकारण करतो आणि त्या माध्यमातून समाजकारण करतो आणि जनतेची सेवा करत असतो। आणि मुख्यतः बोलायचं झालं तर कर्जत तालुक्याची ओळख ही हुतात्मा हिराजी पाटील असतील, आझाद दस्त्याचे संस्थापक भाई कोतवाल असतील, यांच्या नावाने आपल्याला तालुक्याला ओळख मिळालेली आहे। आणि आज त्यांच्याच तालुक्यामध्ये, त्यांच्या जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये आज त्यांच्या पंचायत समितीच्या दालनामध्ये आज छत्रपतींचा पुतळा असेल, 2 हुतात्म्यांचे जे पुतळे असतील, त्या ठिकाणी जे पाणी गळतंय, जे तिथली दुरावस्था झालेली आहे, ते बघून खरोखर मला आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना त्या ठिकाणी त्याचं दुःख होत आहे। आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो की मी 2017 साली सभापती झालो, त्यावेळेस पंचायत समितीच्या कार्यालयाचं शिफ्टिंग झालं, स्थलांतर झालं, जुना कार्यालय सोडून नवीन कार्यालयामध्ये आपण राहायला आलो। त्यावेळेस मी सर्वप्रथम हे तिन्ही महापुरुषांचे त्या ठिकाणी पुतळे बसवण्याचं काम केलं आणि स्वखर्चाने काम केलं। परंतु माझ्यानंतर 4-5 सभापती झाले, त्यानंतर 3-4 व्हिडिओ झाले असतील। यामध्ये राजकारण करण्याचा विषय नाहीये, कारण महापुरुषांचे फोटो आहेत, त्या ठिकाणी हुतात्म्यांचे फोटो आहेत, मी कोणाचं नाव घेत नाही। परंतु पंचायत समितीमध्ये जाणारे जे लोकप्रतिनिधी असतील ते 2-3 लोक सोडून सर्वांची परिस्थिती ही सक्षम असते, त्या ठिकाणी जाणारे 2-3 लाख रुपये खर्च करू शकत नाही, ही तालुक्याची शोकांतिका आहे मित्रांनो। बघा, मी खर्च केलाय म्हणून मी कुठला तीर मारलेला नाहीये। सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो या ठिकाणी आपल्या माध्यमातून की छत्रपतींच्या कृपा आशीर्वादाने आपण समाजामध्ये वावरत असतो। परंतु दुःख एका गोष्टीचं आहे की आपण केलेलं काम हे त्याचं सातत्य पुढे टिकून ठेवू शकत नाही, त्या कामाचं त्या ठिकाणी दुरुस्ती मेंटेनन्स होऊ शकत नाही, याची खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो। कारण पंचायत समितीमध्ये 20 संकीर्ण हा एक असा हेड आहे, त्या ठिकाणी कार्यालयीन खर्च आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। आजही आपण जाऊन पत्रकार बांधवांना सर्वांना विनंती करतो, तालुक्यातील सर्व मी जबाबदार व्यक्तींना, ग्रामस्थ, तालुक्यातील नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण तिथे जाऊन 20 संकीर्ण हेडची माहिती घ्यावी। त्या ठिकाणी 10, 15, 20 लाख रुपये नक्कीच जमा असतील। मग तो बीडीओने आणि तेथील लोकप्रतिनिधींनी नक्कीच त्या ठिकाणी खर्च करावा आणि तो नादुरुस्त असलेला दालन हा दुरुस्त करून घ्यावा। महापुरुषांच्या दालनासाठी तुम्ही कुठला पत्रव्यवहार केला आहे का, जो काम होत नाही त्याविषयी तुम्ही काय सांगा? मी स्वतः बीडीओची भेट घेतलेली आहे, बीडीओंना कॉल सुद्धा केलेला त्या संदर्भामध्ये,
आणि BDOनं हे सुद्धा सांगितलंय की आपल्याकडून जर होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्हाला तिथे त्या ठिकाणी आदेश द्यावे. मी युवा सेनेला काम करतो, युवा सेनेच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कुठलाही CSR फंड वापरून किंवा स्वखर्चाने आम्ही पुन्हा तो दालन चांगला व्यवस्थित करू, असं मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्याकडून अजून काही मला उत्तर आलेलं नाहीये. दरम्यान आता तरी विद्यमान सभापती अनमिता घारे आणि गटविकास अधिकारी सुशांत पाटील या गंभीर प्रकाराची दखल घेऊन स्मारक दालनाची तात्काळ दुरुस्ती करणार की दुर्लक्षच कायम ठेवणार याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.